नमस्कार, आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल. पत्रकार सचिन देसाई आपल्यासोबत. आजच्या बातमीपत्रामध्ये BOT तत्वावरील भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या प्रस्तावावरून पेठ वडगाव नगरपालिकेची सभा गाजली. विरोधकांचा सभात्याग, 17 विरुद्ध 5 मतांनी ठराव मंजूर. पेठ वडगाव नगरपालिकेच्या 24 जुलै 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विकासाच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. बळवंतराव यादव हॉस्पिटल परिसरातील जागेवर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात BOT तत्वावर भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करत सभात्याग केला, तर अखेर बहुमतांच्या जोरावर हा महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा विद्याताई गुलाबरावजी पोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, मुख्याधिकारी सुमित जाधव तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या विषयपत्रिकेवरील नियमित विषयाबरोबरच ऐनवेळच्या विषयावरील सविस्तर चर्चा झाली. मात्र सर्वाधिक चर्चा रंगली ती बळवंतराव यादव हॉस्पिटल परिसरातील सिटी सर्वे क्रमांक 718 येथील जागेवर BOT तत्वावर प्रस्तावित करण्यात आलेल्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सवर विरोधी गटाचे नेते आणि विद्यमान नगरसेवक अजयदादा थोरात यांनी या जागेची मालकी शासनाची असल्याचा मुद्दा ठामपणे उपस्थित केला. संबंधित जागा प्रथम कायदेशीररित्या नगरपालिकेच्या नावावर हस्तांतरित करण्यात यावी आणि त्यानंतर अशा प्रकारचा विकास आराखडा मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. नगरसेवक मोहनलाल माळी यांनीही या विषयावर भूमिका मांडत विकास कामामध्ये पारदर्शकता राखली जावी, तसेच यापूर्वीही झालेल्या कामाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली. नगरसेवक संतोष चव्हाण यांनी घनकचरा व्यवस्थापन, कचरा डेपो, ठेकेदारांचा हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत या संदर्भात प्रशासनाला जाब विचारत संबंधितावर कारवाई मागणी केली. यावेळी दलित वस्ती निधीच्या वापराबाबत, विकास कामाच्या मोजमापाबाबत आणि विविध प्रशासकीय विषयावरील विरोधी सदस्यांना प्रशासनाला धारेवर धरले. यावर सत्ताधारी गटाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जुन्या गाळेधारकासह नवोदित व्यापारी, युवक आणि महिला उद्योजकांना कमी दरात गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, तसेच शहराच्या व्यापारी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्याधिकारी सुमित जाधव यांनीही संबंधित जागेचा विकास शासनाच्या धोरणानुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल, असे स्पष्ट केले. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर वातावरण चांगलेच तापले. अखेर विरोधी गटाने निषेध म्हणून सभात्याग केला. त्यानंतर मतदान घेण्यात आले आणि 17 विरुद्ध 5 मतांनी BOT तत्वावरील भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान सत्ताधारी यादव आघाडीचे नगरसेवक अभिजितदादा गायकवाड यांनी प्रस्तावित BOT तत्वावरील भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे शहराच्या व्यापारी विकासाला चालना मिळेल, अशी भूमिका मांडली. तर सत्ताधारी गटातील नगरसेवक मिलिंद संधी आणि नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनीही प्रशासनासमोर विविध विकास कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. मिलिंद संधी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास योजना व दलित वस्ती निधीच्या वापराबाबत आक्षेप नोंदवत गट क्रमांक 70B येथील शाहू उद्यानाच्या संरक्षण भिंतीचा कामावरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याच सभेत नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांनी भाजी मंडईतील त्रुटी, शौचालयाच्या सुविधांचा अभाव आणि विकास कामातील उणिवा उपस्थित केल्या. तर नगरसेवक प्रवीण पाटील यांनी रिकामे गाळे तातडीने लिलावाद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. इतर सदस्यांनीही विविध नागरी प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी नगरपालिकेच्या विकासकामाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची घोषणा केली. BOT तत्वावरील भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचा ठराव बहुमताने मंजूर झाला असला तरी जागेच्या मालकीचा प्रश्न, विरोधकांचा सभात्याग आणि सभागृहातील झालेला तीव्र वाद यामुळे हा विषय आता शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. आमची मान्यता नाही आणि एक तर हा चुकीचा ठराव केलाय. जागा मालक तुम्ही नाही आहे तरी सुद्धा तुम्ही ठराव केलाय, त्या गोष्टीला विरोध राहील.
आणि याला 308 खाली साहेब तुम्हालाच ठराव रद्द करावा लागेल, नंतर कलेक्टर करतील आणि आम्ही सभात्याग करतो. बीओटीला आमचा 100% विरोध. वडगावची एक चांगली कमर्शियल जागा साहेब फक्त कुठल्याही बिल्डरच्या कशात घालू नये हे आमची बिल्डरच्या विनंती. कशात तरी घालावा लागलाय. त्यामुळे त्यांनी कन्स्ट्रक्शन करतात त्या लोकांचे बसले ते बिल्डर म्हणून काही लोकांना की कसा ते ठराव होणार आहे काय होणार आहे. विषय आहे की जर आपल्याला तो बीओटी मार्फत जर आपण ते केलेलं नाहीये तर आपल्याला आपल्या लोकांना गाळे देता येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये दिसेल की 1 रुपये सुद्धा त्या गाळेधारकांच्याकडून एक्स्ट्रा न घेता अतिशय व्यवस्थित नियोजनपूर्वक म्हणजे महत्त्वाना विरोधकांनाही समाविष्ट करून घेऊन वडगावमध्ये हे संकुल उभं राहणार म्हणजे राहणार. की शासनाचाच GR आलेला आहे. आता शिवसेनेने सांगितलेलं आहे की ज्या ह्या शासनाच्या जागा आहेत त्या लोकांनीच त्या डेव्हलप करायच्या आहेत. हा त्याच्यामध्ये हा GR आहे. शिवसेना ते वाचून दाखवतील. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाहीये. बिल्डर लॉबी ह्याच्यामध्ये येणार नाहीये. ही संपूर्ण 21 जी बॉडी आहे आणि वडगाव प्रशासन आहे याची ही इनडायरेक्टली ती जबाबदारी राहणार आहे आणि त्याच्यामध्ये गाळे हे अतिशय व्यवस्थित केले जाणार आहेत. त्यामुळे कमीत कमी किमतीमध्ये आपल्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना 20 वॉर्ड मध्ये आपल्या 10 वॉर्ड मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना विरोधकांना सुद्धा समाविष्ट करून घेऊन आपल्याला त्यामध्ये पुढे जायचं आहे. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.